ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे संजय दिना पाटील यांचं. पाहूया त्यांच्याबद्दल. संजय दिना पाटील हे मुंबईतले राजकीय नेते आहेत. 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर भांडूप विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये शरद पवारांनी त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. ईशान्य पूर्व मुंबईमधून ते निवडून सुद्धा आले. पुढे 2014 मध्ये त्यांना भाजप नेते किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये भाजपच्याच मनोज कोटक यांनी त्यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शिवबंधन हातात घातलं. संजय दिना पाटील यांचे वडील सुद्धा राजकारणात होते. ते 1985 मध्ये मुलुंडमधून आमदार राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांनी 1978 आणि 1990 मध्ये भांडूपमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या संजय दिना पाटील यांची कन्या या सुद्धा युवा सेनेमध्ये कार्यरत आहेत. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे संजय देशमुख यांचं. पाहूया त्यांच्याबद्दल माहिती काही. संजय देशमुखांच्या राजकारणाची सुरुवात ही शिवसेनेमधनच झाली. 1998 मध्ये ते यवतमाळ वाशिम जिल्हा प्रमुख झाले. पण पुढच्या काही वर्षातच संजय देशमुख शिवसेनेतून बाहेर पडले. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक सुद्धा लढवली. त्यावेळी अपक्ष आमदारांनी आघाडी सरकारला पाठिंबा देऊन मंत्रिपदे मिळवली होती. जवळपास 2 वर्ष ते क्रीडा खात्याचे राज्यमंत्री होते. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यावेळी संजय राठोड यांनी दिग्रस विधानसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा पराभव केला होता आणि तेव्हापासून संजय देशमुख यांच्या राजकीय अस्तित्वासाठीचा संघर्ष सुरू होता. त्यानंतर ते काँग्रेस, भाजप या पक्षांमध्येही गेले. 2022 मध्ये राज्यात सत्तांतर झालं. शिवसेना फुटल्यानंतर जिल्ह्यातल्या अनेक पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आणि हीच संधी हेरून संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार म्हणून संजय देशमुख यांच्या नावाची घोषणा केली होती. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे ओमराजे निंबाळकर यांचं. पाहूया त्यांच्याबद्दलची काही माहिती. धाराशिव राजकारणामध्ये निंबाळकर आणि पाटील ही 2 घराणी कायमच चर्चेत राहिलेली आहेत. यापैकी निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्याने चर्चेमध्ये असतात. त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो. तरुणपणी त्यांना राजकारणात अजिबातच रस नव्हता. मात्र 2006 मध्ये त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला. ओमराजे नवखे असून सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमाल करून दाखवली. त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार निवडून आणले. वयाच्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषदेत सत्तापलट केला. ओमराजे निंबाळकर यांनी डॉक्टर पाटील यांचा तेरणा साखर कारखान्यासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉक्टर पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता. 2009 मध्ये आघाडी सरकार असल्यानं धाराशिव विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी सहजपणे बाजी मारली. राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही 2014च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी राणा जगजितसिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे खरं तर पराभूत झाले आणि पुढे अखेर 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी या पराभवाचा वचपा काढला. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एक स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे नागेश पाटील आष्टीकर यांचं. त्यांच्याबद्दलच काही इंटरेस्टिंग माहिती जाणून घेऊया. शिवसेनेच्या पहिल्या फुटीमध्ये हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि त्यानंतर ठाकरे गटाने हिंगोलीतून निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेल्या नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट दिलं होतं. आष्टीकर यांच्या विरोधात शिंदेंनी पुन्हा हेमंत पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र ठाकरेंनी जंग पछाडत नागेश पाटील यांना निवडून आणलं होतं आणि आता हाच नेता एकनाथ शिंदेंना साथ देत असल्याने विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यामुळे नागेश पाटील आष्टीकरांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊया. नागेश पाटील आष्टीकर यांनी 2014 ते 2019 या काळात हदगाव विधानसभा मतदारसंघातून आमदारपद भूषवले. 2010 ते 14 या काळात ते हदगावचे शिवसेना माजी तालुका प्रमुख सुद्धा राहिलेले. 2016 पासून ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुद्धा होते आणि आज ते हैदराबाद मार्गे दिल्लीला गेल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगलेल्या आहेत. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एक स्वतंत्र वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे संजय जाधव यांचं. पाहूया त्यांच्याबद्दलच काही इंटरेस्टिंग माहिती.
संजय जाधव नेमके कोण आहेत? तर संजय जाधव हे परभणी शहरातले असून त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे. खासदार संजय जाधव यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून केली आणि त्यानंतर त्यांनी परभणी नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक झाले. याच दरम्यान पक्षाकडून त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली. जिल्हा प्रमुख असताना त्यांनी 2004ला विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 साली त्यांनी पुन्हा परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यानंतर 2014 मध्ये पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. 2019 मध्ये देखील त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते पुन्हा निवडून आले. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून 2024च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी सुद्धा त्यांना देण्यात आली होती आणि ती सार्थकी ठरवत त्यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी एक वेगळा स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे आणि त्यातलंच एक नाव आहे भाऊसाहेब वाकचौरे यांचं. पाहूया त्यांच्याबद्दलची माहिती. भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा शिर्डी या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे दिग्गज नेते रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यामुळे वाकचौरे हे चर्चेत आले. दरम्यान 2014च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेने पुन्हा त्यांना संधी दिली होती. मात्र ऐनवेळी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आत्मघाती निर्णय घेतला आणि त्यांना मोदी लाटेत पराभवाचा झटका बसला. मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण तिथेही त्यांना अपयश आलं. यानंतर 2019 मध्येही शिर्डी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडेच राहिला होता. त्यावेळी भाऊसाहेबांनी भाजपमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाऊसाहेबांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. पक्षविरोधी कारवायांमुळे भाजपनं त्यांच्यावर कारवाई केली, पण तरी पुन्हा काही दिवसांनी पुन्हा ते भाजपमध्ये सक्रिय झाले. मात्र त्यानंतर झालेल्या शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी वाकचौरे हे शिवसेनेच्या ठाकरे गटात परतले आणि तेव्हापासून ते उभाटा गटातच आहे. तुर्तास इथेच थांबूया. अशाच वेगवेगळ्या स्टोरीजसाठी पाहत रहा ऑडिवन.